द रायझिंग स्टार्स फिल्म प्रोडक्शनवर आपण पाहतोय मैथिली ठाकूर या गायिकेविषयी माहिती। मैथिली ठाकूर हे नाव आज रसिक श्रोत्यांच्या प्रथम पसंतीचं बनलं आहे। केवळ तिची मातृभूमी बिहारच नव्हे तर भारत देशाच्या प्रत्येक राज्यात बहुसंख्य रसिक मनावर राज्य गाजवत जगाच्या कानाकोपऱ्यातून चाहत्यांची वाहवा मिळवत असलेली एकमेव कमी वयात नावारूपाला आलेली गायिका म्हणजे मैथिली ठाकूर। सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मला तिने आपल्या गोड आवाजाच्या जोरावर आपलंसं केलं आहे। यूट्यूब, इन्स्टा, फेसबुक, व्हॉट्सअपसह शेकडो सोशल माध्यमावर मैथिलीच्या सांगीतिक मेजवानीचा बोलबाला आहे। तिचे हे उत्तुंग यश कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे तर आहेच, तसेच रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळेही आहे। जाणून घेऊयात मैथिली ठाकूरची कौटुंबिक पार्श्वभूमी, जी तिला गायन क्षेत्रात उंच भरारी घेण्यासाठी कारणीभूत ठरली। मैथिली ठाकूर हिचा जन्म बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील बेनीपट्टी गावी संगीतकार आणि संगीत शिक्षक पंडित रमेश ठाकूर आणि भारती ठाकूर यांच्या पोटी झाला। रमेश ठाकूर हे दिल्ली येथे कार्यरत आहेत। मैथिली हे नाव देवी सीता आणि तिची मातृभाषा मैथिली भाषा यावरून ठेवण्यात आलं आहे। मैथिलीला दोन भाऊ आहेत, ऋषभ आणि आयाचे। हे दोघेही संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत। आजोबाकडून आणि वडिलांकडून मैथिली लोकगीत, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, हार्मोनियम आणि तबला यांचे प्रशिक्षण मिळाले। ती 6 वर्षाची असताना आपल्या मुलांमधील वडील जसे विविध गुण ओळखतात, त्यासाठी तिचे गुण ओळखून तिची क्षमता ओळखून बिहारमधून येऊन नवी दिल्लीतील द्वारका येथे स्वतःचं स्थलांतर केलं। मैथिली आणि तिचे भाऊ बालभवन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकले, जिथे त्यांनी शाळेसाठी विविध राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जिंकल्या। वयाच्या 10व्या वर्षी तिने जागरण आणि इतर संगीत कार्यक्रमांमध्ये गाणं सुरू केलं। संगीत क्षेत्रातील आणि विविध संस्था संघटनांनी दिलेले पुरस्कार, मान सन्मान हे सिद्ध करतायत की मैथिली ही भारताची गानकोकिळा आहे। मैथिली ठाकूर ही भारतीय शास्त्रीय संगीत सादरीकरणात जशी पारंगत आहे, तशीच ती लोकसंगीतामध्येही आपला प्रभाव लोकांच्या मनावर टिकून आहे। संगीत मग ते कुठलंही असो, पण भारतात आदराने ऐकलं जातं ते शास्त्रीय असो की लोकसंगीत किंवा भक्ती संगीत आणि चित्रपट संगीत, या चारही संगीतातील गायन प्रकार मैथिली लीलया पार पाडत असताना तिचा आवाज लोकांना आवडतो। आज ती भारतीय पार्श्वगायिका म्हणून उदयास आली आहे। तिने हिंदी, मराठी, मैथिली, उर्दू, भोजपुरी, पंजाबी, तमिळ, इंग्रजीसह विविध भारतीय भाषांमध्ये स्वतःच्या गाण्यासोबत संत सज्जनांच्या रचना, बुजुर्ग आणि नामचीन मंडळींची गाणी, जुनी चित्रपट गीते, भक्तिगीते आणि पारंपरिक लोकसंगीत गायले आहे आणि तिचा आवाज आणि प्रेक्षकांचा गोतावळा असाच बहरत चालला आहे। भारताची दुसरी गानकोकिळा मैथिली ठाकूरला द रायझिंग स्टार्स फिल्म प्रोडक्शनच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा।